नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयासाठी उपयोजित लेखन ह्या विषयाचा अभ्यास करणार आहोत। उपयोजित लेखनामध्ये आजचा आपला घटक आहे मुलाखत। मुलाखत लेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। सुरुवातीला आपण मुलाखत म्हणजे काय समजून घेऊया। एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून तिचे विचार, जीवन कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच मुलाखत होय। स्वतः कमीत कमी बोलून समोरच्या व्यक्तीला बोलते करण्याची कला मुलाखतकाराने संपादन करावी लागते। विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत म्हणजेच काय की भेट, गाठ, बोलचाली, विचारपूस हेच मुलाखत या शब्दाचे अर्थ आहे। मुलाखत घेणे याच्यामध्ये दोन व्यक्तींचा समावेश असतो। पहिला म्हणजे प्रश्न विचारणारी म्हणजेच मुलाखत घेणारी, तिलाच आपण मुलाखतकार म्हणजे इंटरव्ह्यूअर असे म्हणतो। आणि दुसरी व्यक्ती म्हणजे प्रश्नांना उत्तर देणारी, मुलाखत देणारी व्यक्ती, तिला आपण मुलाखतदाता म्हणतो। ही दोन्ही व्यक्ती मुलाखतीची प्रमुख केंद्रे असतात। मग या मुलाखतीमधून एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून त्या व्यक्तीचे विचार, त्या व्यक्तीचे जीवन कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी हे माध्यम आहे। मुलाखत घेत असताना जो व्यक्ती मुलाखत घेत आहे अर्थातच मुलाखतकार, तो स्वतः कमीत कमी बोलून समोरच्या व्यक्तीला बोलते करत असतो आणि ही कला मुलाखतकारामध्ये संपादन करावी लागते। मुलाखतकाराने लक्षात ठेवायच्या गोष्टी, अर्थातच जो मुलाखत घेत असणार व्यक्ती आहे त्याला ज्या व्यक्तीची मुलाखत तो घेत आहे त्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल, त्याच्या कार्याबद्दल पूर्वज्ञान असणे आवश्यक आहे। त्यानंतर मुलाखतीचा हेतू। मुलाखतकाराने आपण ज्या व्यक्तीची मुलाखत घेत आहोत त्या कोणत्या उद्दिष्टाने, कोणत्या हेतूने आपण घेत आहोत हे समजून घ्यायला हवे। मुलाखतीचा हेतू स्पष्टपणे समजून घेतल्यानंतर त्या मर्यादेमध्ये राहूनच माहिती निश्चित करून मुलाखतकाराने मुलाखतदात्याकडून आवश्यक असलेली माहिती मिळवावी। मुलाखतदात्याची नीट माहिती मुलाखतकाराला असली पाहिजे, त्या व्यक्तीविषयीची संपूर्ण माहिती असली पाहिजे। त्याचबरोबर मुलाखतदात्याचा मान राखत त्याला बोलते करता आले पाहिजे। मुलाखत घेण्याआधी सुरुवातीला मुलाखतकाराने लहानशी प्रास्ताविक परिच्छेद लिहावा। मुलाखतकाराने घ्यायची काळजी की वातावरणामध्ये कृत्रिमता नसावी, शब्दात जवळीकता असावी, कमी बोलावे, संवाद सहज असावे, मुलाखतकाराचे योग्य तो आदराने बोलता आलं पाहिजे। प्रश्न नेमके आटोपशीर असावेत। या प्रश्नांची उत्तरे प्रश्नांच्या कक्षेबाहेर जाणारी नसावीत। सामाजिक तेढ निर्माण होईल, स्फोटक वातावरण निर्माण होईल अशी प्रश्नोत्तरे मुलाखतकाराने न घ्यावे। फक्त हो किंवा नाही अशी उत्तरे येणारे प्रश्न मुलाखतकाराने टाळावेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 60 ते 80 शब्दात मुलाखत लिहून काढायची अपेक्षित असते। साधारणपणे तुमच्या वयोगटातील मुलांच्या संपर्कात येणारे जे व्यक्ती असतात त्या व्यक्तींचीच मुलाखत तुम्हाला लिहायला सांगितली जाते। मुलाखतीचे 2 भाग असतात। पहिलं म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत घेणे। आपण बघतो दूरदर्शनवरती वगैरे, न्यूज चॅनलवरती वगैरे आपण पाहतो की प्रत्यक्ष
मुलाखत घेऊन त्यांच्या मुलाखतदात्याकडून त्याच्या जीवनाविषयी त्याने जे काही कार्य केले आहे त्याच्या संदर्भात प्रत्यक्ष मुलाखत घेत असतो. आणि दुसरा भाग म्हणजे शब्दबद्ध करणे. आज आपण जो काही मुलाखतीचा प्रकार अभ्यासत आहोत तो शब्दबद्ध करणे हाच भाग आपण अभ्यासत आहोत. वर्तमानपत्रामध्ये, मासिकांमध्ये असे अनेक मुलाखती तुम्ही पाहिलेले असतील, वाचलेले असतील. मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे मुलाखत घेताना मुलाखतकाराने प्रश्नोत्तराचा जो स्वरूप आहे ते संवादात्मक शैलीमध्येच असले पाहिजे. मोकळे वातावरणामध्ये ही मुलाखत घेतली पाहिजे. मुलाखतदाता किंवा मुलाखतकार यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तणावयुक्त असं वातावरण नसावं. समोरच्या व्यक्तीचा मान राखत मुलाखतकाराने संवाद साधले पाहिजे आणि केवळ आपणच न बोलता समर्पक संक्षिप्त प्रश्नाच्या माध्यमातून मुलाखतदात्याला बोलते करणे अपेक्षित असते. मुलाखत लिहिताना सुरुवातीला प्रास्ताविक परिच्छेद लिहिणे आवश्यक आहे. नेमके प्रश्नोत्तर सविस्तर रूपाने लिहावे. मूळ आशयाला धक्का न लावता आकर्षक संपादन करावे. आता आपण एक मुलाखतीचा नमुना अभ्यासणार आहोत. मुलाखत लेखन नमुना. विद्यार्थी मित्रांनो, खालील मुलाखत ही काल्पनिक असली तरी त्यातील विषय व त्याचे गांभीर्य महत्त्वाचे आहे. व्यसनाधीनता हा दृढ व निकोप जीवनाला लागलेला शाप असतो. त्यापासून जाणीवपूर्वक आणि निर्धाराने दूर असलेल्या व्यक्तींना सुखी व निरामय जीवनाचा सूर गवसतो. हा आनंदी जीवनाचा मंत्र जाणून घ्या व कोणत्याही लोभाला कधीच बळी पडू नका. स्वतःचे व पर्यायाने समाजाचे निकोप म्हणूनच राष्ट्र प्रगतीसाठी आवश्यक असते. आता आपण एक मुलाखताचा प्रत्यक्ष नमुना अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये 2 व्यक्तींचा समावेश आहे. एक म्हणजे मुलाखत घेणारे मुलाखतकार आणि दुसरे म्हणजे ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे ते आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश वाघ यांची मुलाखत घेण्यात येणार आहे आणि अक्षय चौधरी यांनी ही मुलाखत घेतलेली आहे. सुरुवातीला प्रस्तावना. मुलाखतीच्या अगोदर प्रस्तावना देणे आवश्यक असते. नमस्कार, आज व्यसनमुक्ती दिन. त्या निमित्ताने सोनेगाव या गावात व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करणारे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश वाघ यांची अक्षय चौधरी यांनी घेतलेली ही मुलाखत वाचा. त्यांच्या मुक्तानंद व्यसनमुक्ती केंद्राबाबत अधिक जाणून घेऊया. प्रश्न. सर नमस्कार, मुक्तानंद हे केंद्र स्थापन करण्याची गरज का भासली? उत्तर. अनेक पालक नेहमीच माझ्याकडे व्यसनमुक्तीबाबत सल्ला घेण्यास व मुलांवर उपचार करण्यास येत. त्यांची गरज व इच्छा ओळखून मी हे केंद्र स्थापन केले. पुढील प्रश्न. डॉक्टर, ही किशोरवयीन मुले व्यसनाधीनतेकडे का वळली असतील असे तुम्हाला वाटते? उत्तर. छान प्रश्न विचारला. व्यसनाधीन होण्याची कारणे बरीच आहेत. काही मुले अबोल, आत्मविश्वासाची कमतरता, शैक्षणिक अपयश, कौटुंबिक ताणतणाव, प्रेमभंग यामुळे मानसिक नैराश्याच्या भावनेला बळी पडून त्यातून बाहेर पडण्यासाठी मित्रपरिवाराचा आधार घेतात. त्यात संधी मिळाल्यास ती व्यसनाकडे आकर्षित होतात. पुढील प्रश्न. मुले एकदम व्यसनाधीन बनतात की सुरुवातीला दुसरे काही सेवन करतात? उत्तर. खरं तर सुरुवातीला गंमत व नंतर सवय म्हणून व्यसन केले जाते. या गोष्टी स्लो पॉइझनिंग आहेत हे त्यांना कळत नाही. पुढील प्रश्न. डॉक्टर, या मुलांमध्ये काही वेगळी अशी लक्षणे आढळतात का? उत्तर. त्यांना झोप येत नाही,
त्यांचे प्रश्न: डॉक्टर, या मुलांमध्ये काही वेगळी अशी लक्षणे आढळतात का? उत्तर: त्यांना झोप येत नाही, त्यांचे हातपाय थरथरतात, त्यांना भीती वाटते, कायम अस्वस्थ जाणवत असते, पण ते स्वतःहून कबूल करत नाहीत. दीर्घ संवादानंतरच ती व्यसनाधीन लक्षात येते. पुढील प्रश्न आहे: व्यसनाधीनचे वैयक्तिक आणि सामाजिक दुष्परिणाम होतात का? उत्तर: किशोरवयीन मुलांमधील व्यसनाधीनता त्यांच्यासाठी व समाजासाठीही घातक असते. प्रश्न: डॉक्टर, या परिस्थितीत आपण कोणता सल्ला द्याल? उत्तर: पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा. विचार, मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असावे. घरातील वातावरण सुसंवादी व मैत्रीपूर्ण असावे. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे याची सर्वांनीच जाण ठेवावी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण ही मुलाखत अभ्यासलेली आहे. अत्यंत संक्षिप्त अशी ही मुलाखत आहे. मोजकेच प्रश्नांद्वारा समाजातील या समस्याचं निराकरण आपण डॉक्टरांच्या माध्यमातून करून घेतलेलं आहे. आणि शेवटी या मुलाखतीच्या शेवटी असा काही प्रश्न विचारला आहे. आपण ज्यावेळेस कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घेतो तर शेवटचा प्रश्न आपला तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं, तुम्ही ह्याबद्दल काय सल्ला द्याल, अशा संदर्भातील असावा. तर हे एक मुलाखत झालेली आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मुलाखत घेणे, मुलाखत देणे, मुलाखत वाचणे व मुलाखत ऐकणे या ज्याप्रमाणे आनंददायी प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे ही एक कलासुद्धा आहे. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न विचारलेला आहे की बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चिरंजीव अमित, कुमारी अमिता घोलप यास हीच राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्या संदर्भात त्याची किंवा तिची मुलाखत घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला नाव दिलेलं आहे आणि शाळेचं नावसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. शाळेतील म्हणजे तुमच्या शाळेतील सांगितलेलं आहे. मग तुम्ही तुमच्या शाळेचं नाव देऊ शकतात. आणि चित्रकला स्पर्धेमध्ये तिचं राज्य पातळीवर प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिची आपल्याला मुलाखत घ्यायची. इथे तुम्हाला मुलाचं आणि मुलीचं नाव दिले. एकतर तुम्ही अमित घोलप किंवा अमिता घोलप या दोन नावानेच तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे. मुलाखत घेण्या अगोदर तुम्ही काय करायची, एक प्रश्नावली तयार करायची की ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे तुम्ही प्रश्न तयार करून मुलाखत घेऊ शकतात असा एक आराखडा तयार करायचा आहे. पाहूया, इथे आपण प्रश्न तयार केलेले आहेत. चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे अमित घोलप किंवा अमिता घोलप हिची मुलाखत. अमिता, राज्य पातळीवर आयोजित चित्रकला स्पर्धेत तुला पहिला क्रमांक मिळाला आहे, याबद्दल तुला कसे वाटते? पुढचा प्रश्न, या स्पर्धेसाठी तू कशा प्रकारे तयारी केलीस? तिसरा आहे, या विजयाचे श्रेय तू कोणाला देणार? पुढील प्रश्न आहे, तुला चित्रकलेत आवड कधीपासून निर्माण झाली? पुढील प्रश्न आहे, चित्रकला करण्यासाठी तुला कोणाकडून प्रेरणा मिळते? पुढचा प्रश्न, चित्रकलेत तुला घरातील कोणाकडून मदत मिळते का? किंवा मग चित्रकला शिकण्यासाठी तू कोणते कोचिंग क्लास लावले होते का? तू चित्रकलेचा सराव किती वेळासाठी करते? तुझ्या मित्रमैत्रिणींना तू कोणता संदेश देशील? तर अशी एक प्रश्नावली तयार करायची. कमीत कमी 10 प्रश्नांचा तुम्ही मुलाखत घेऊ शकतात. आणि शेवटचा प्रश्न, त्या व्यक्तीकडनं आपल्यासाठी किंवा समाजाला काय संदेश देणार किंवा तुम्ही काय उपदेश देणार, हा प्रश्न तुम्ही शेवटचा एंडिंगला ठेवायचा आहे. मुलाखतीचा शेवट तुम्ही अशा प्रकारेच करायचा आहे. आता आपण प्रश्नोत्तरांच्या सहाय्याने पाहूया. अगोदर आपल्याला प्रस्तावना द्यायची आहे. नमस्कार, कुमारी अमिता घोलप हिला बालमित्र चित्रकला स्पर्धेत राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला. ही अमिता हिची मोठी कामगिरी आहे. आता आपण तिच्या यशामागील रहस्य तिच्याकडूनच समजून घेऊया. प्रश्न, नमस्कार अमिता, राज्य पातळीवरील प्रथम क्रमांकाबद्दल तुझे सुरुवातीलाच अभिनंदन. तुला स्वतःमधील चित्रकला या कलाकौशल्याचा शोध कधी लागला? उत्तर, मी तशी पहिलीपासूनच चित्रे आवडीने काढत होते. माझे आई बाबा सांगतात की मी लहानपणीसुद्धा भिंतींवर, कागदावर, चादरीवर मिळेल त्यावर चित्रे काढायची. पुढचा प्रश्न, बऱ्याच मुलांना अशी चित्रे काढण्याची हौस असते, पण आपण चांगली चित्रे काढू शकते
हे तुला कधी कळले? उत्तर: 4थीत असताना हौसेने चित्र काढता काढता एके दिवशी मी आमच्या घरासमोरचे दृश्य चितारले. ते चित्र सर्वांना आवडले. ते व्हॉट्सॲपवर भरपूर फिरले. शाळेने ते काच फलकात लावले. त्यावेळी माझ्यातल्या चित्रकाराचा मला साक्षात्कार झाला. प्रश्न: पुढे प्रगती करीत कशी गेलीस? उत्तर: माझ्या शाळेतल्या चित्रकलेच्या पुंडे सरांनी मला खूप उत्तेजन दिले. खूप बारकावे समजावून सांगितले. वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिली व ब्रश त्यांनी मला घेऊन दिले. प्रश्न: कोणत्या प्रकारचे चित्र काढायला तुला आवडते? उत्तर: मला निसर्गचित्रे रेखाटायला आवडतात. निसर्गचित्रे काढताना खूप आनंद मिळतो. प्रश्न: समोर जसे दिसते तसे हुबेहूब काढण्याचा आनंद मिळत असेल नाही का? उत्तर: तो एक भाग झाला, पण तेवढेच नाही. निसर्गात अमाप सौंदर्य आहे. जंगल रंगवताना एकच हिरवा रंग सरसकट देता येत नाही. हिरव्याच्या असंख्य छट्या दाखवल्या की झाडांनी गच्च भरलेले जंगल दिसते. तेच फुलाबाबत, आभाळाबाबत आणि मातीबाबतही खरे आहे. प्रश्न: अरे वा, हे छान सांगितलेस. निसर्गातली विविधता तुला चांगलीच गवसली आहे. तू नक्कीच महान चित्रकार होशील. तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण मुलाखतीचे 2 प्रारूप पाहिलेले आहेत. तुम्ही मुलाखत कोणाची घेऊ शकतात? तर कर्तृत्ववान व्यक्तीच्या मुलाखतीचे कार्यक्षेत्र. अनेक क्षेत्रामधून तुम्ही मुलाखत घेऊ शकता. जसे सामाजिक क्षेत्र आहे, सांस्कृतिक क्षेत्र आहे, कला क्षेत्र आहे, विज्ञान क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि आर्थिक क्षेत्रांमधून तुम्ही कोणत्याही नामांकित व्यक्तीची मुलाखत घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत म्हणजे काय आणि त्याचे 2 नमुने आपण या सेशनमध्ये पाहिलेले आहे. मुलाखत हा लेखन कौशल्याचा घटक इथे संपतो. धन्यवाद.